हॅलो. नमस्कार, सुप्रभात. करा सुरू तुम्ही आज, कारण आमच्याकडे आतावर लाईन नव्हती. बर, ठीक आहे. सुरू चालू करू. करा. हो हो. हा. तर सज्जन श्रोते हो, साधक, पाठक, चिंतक आणि सत्संगातील सर्व सहभागी आपले सभासद हो. आपण पाहिलेलं आहे सहज ध्यान, सहज क्रिया, सहज ज्ञान, सुषुम्नेतून प्राणापमान प्राण अपान म्हणजे सुषुम्नेतून प्राणापान क्रिया चालू असणे, यामुळे आपल्यातील चैतन्य अत्यंत स्थिर शांत होते आणि स्थिर शांत झालेले चैतन्य म्हणजे जणू काही मानस सरोवरातील चैतन्य जलच अत्यंत शांत निवांत झाले आहे, ज्याच्यावर कुठल्याही तऱ्हेचा तरंग नाही, लाटा नाहीत, भोवरे नाहीत, म्हणजे शब्द आणि विचार यांचे बुडबुडे सुद्धा नाहीत, अशी एक शांत प्रशांत गूढ निगूढ अशी अवस्था. आणि या शांती प्रशांतीमध्येच स्वाभाविकपणे आपणाला शांतीत लपलेले ते मौल्यवान रत्न, मुळात शांती हेच रत्न आहे. आणि या शांती या रत्नाचा प्रकाश इतका दैदिप्यमान आहे की त्या प्रकाशामुळे अर्थातच आपण सर्वच्या सर्व शांत निवांत प्रगाढ अशा ज्याला आपण म्हणतो अवर्णनीय प्रशांततेचा रमणीय अनुभव घेतो. आणि ह्या अवर्णनीय प्रशांततेचा रमणीय अनुभवच आपणाला शब्द विचार रहित, आशा आस इच्छा रहित, अपेक्षा रहित, निरपेक्ष, केवळ आणि केवळ निरपेक्ष बनवतो. आणि ही केवळ निरपेक्षता म्हणजेच आपलं केवळ शांती सागरामध्ये आपलं मूळ रूपामध्ये रूपांतर होणं. खरं सांगायचं झालं तर जीव या जगात आल्या आल्याच त्याला जात पात कुल गोत्र धर्म रंग रूप नव्हे, नर नारी हा सुद्धा एक भेदच आहे जो आपण चिकटवतो. याचा अर्थ असा आहे की व्यवहारात सोय म्हणून आपण संपूर्ण मानव जातीला काहीतरी एक पत्ता द्यायचा प्रयत्न केला, काहीतरी ऍड्रेस द्यायचा प्रयत्न केला. आणि तो ऍड्रेस देताना आपण तो ऍड्रेस इतका काही खरा मानला की कुणाला तरी वाटते की मी अगदी शुद्ध पवित्र ब्राह्मणच आहे. अशा ब्राह्मणाला वाटते की जी भ्रष्ट आचार माझ्या हातून झाला तरी मी तिन्ही लोकी श्रेष्ठच आहे. तर कुणाला वाटते माझ्यामध्ये अपार सामर्थ्य आहे आणि त्या सामर्थ्यामुळे मी सर्व जग जिंकायच्या पात्रतेचा आहे नव्हे, दुसऱ्याची वस्तू दुसऱ्याचं सुख हिसकावून घेण्याचा मला अधिकार आहे. कुणाला वाटते मी जगाचा व्यापार उदीम करणारा वाणी आहे, त्यामुळे कसाही अवाजवी नफा कमवून कुठलीही वस्तू कितीही कमीत कमी रुपयाला घेऊन कितीही जास्तीत जास्त रुपयाला देण्याचा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे, म्हणजे माझा पिळवणुकीचा अधिकार आहे. आणि कुणाला आजपर्यंत वाटत आले होते नव्हे, ते वाटायला भाग पाडले गेले होते की आमचा जन्म हा कायम चिखलात असणाऱ्या किड्या मुंगीसारखा आहे, शेणातला किडा कधीच वर येत नाही असं समजून या माणसांच्या मनावरती एक तऱ्हेचं गुलामगिरीचं सावट, एक तऱ्हेच्या गुलामगिरीची पकड समाज धुरीणाने एवढी घट्ट केली होती की त्यांना वाटायचे आमचा उद्धार कधीच होऊ शकत नाही, आम्ही केवळ जन्माला येणार आणि मरणार, आम्ही माणसं नव्हेत, आम्ही कीड मुंगी सारखेच आहोत. तर हे असे चातुर्वर्ण भेदाभेद नव्हे, सर्वच तऱ्हेचे जातीपाती भेदाभेद, काळे गोरे भेदाभेद, श्रेष्ठ कनिष्ठ भेदाभेद, माझं तुझं भेदाभेद, माझं राष्ट्र तुझं राष्ट्र भेदाभेद, ह्या सर्वच्या सर्व गोष्टी केवळ आणि केवळ माणसाला ओळख निर्माण करून देण्याच्या
वेडगळ प्रयत्नातून आलेले आहेत. खरी तर माणसाची ओळख केवळ माणूस अशीच आहे. माणसांची ओळख इथून तिथून एकच मानव, इथून तिथून एकाच रक्ताचे बनलेले हे विभिन्न आकार असणारे आणि प्राप्त परिस्थितीमध्ये म्हणजे जिथे आपण जन्माला येतो तिथले संस्कार नकळत आपल्या अंगी बांधल्यामुळे आणि ते आहे पण कधी तपासून न पाहिल्यामुळे आपण ज्या प्राप्त परिस्थितीत जन्माला येतो तिथलेच डाग, तिथलेच रट्टे, तिथलेच करकोचे म्हणजे करकचून आवळल्यानंतर निर्माण होणाऱ्या खुणा ज्यांना आपण संस्कार म्हणतो, संस्कृती म्हणतो, ते घेऊन आपण जन्माला आलेलो आहोत. खरं सांगायचं म्हणजे दोरीन घट्ट आवळल्यानंतर शरीराला किंवा हातापायाला ज्या खुणा पडतात त्या खुणा दोरीच्या असतात. कधीच हातापायाला अशा खुणा किंवा असे वळ नसतात. तेव्हा संस्कार हे मानवी मनावर आणि त्याच्या अस्तित्वावर उमटलेले मानवाला विशिष्ट ओळख निर्माण करून देताना निर्माण झालेले वळ आहेत, त्या खुणा आहेत. अनायसे त्या खुणा ज्यांना थोडासा अधिकार प्राप्त करून देतात त्यांना वाटते की आम्हीच सर्वश्रेष्ठ आणि उर्वरित आमच्याहून कनिष्ठ अशी ही श्रेष्ठते करून कनिष्ठतेकडे जाणारी शिडी यालाच आपण संस्कार म्हणतो, संस्कृती म्हणतो. खरं तर हे संस्कृतीचं जोखडच आपणाला शुद्ध असणे पण जे आपलं आहे ते पाहायला अडचण निर्माण करते. कृष्णमूर्ती म्हणतात जे जसे आहे ते तसे पहा. तेव्हा खरी गोष्ट अशी आहे की आपण म्हणतो दिसते तसे नसते, पण दिसते तसे नसते हे जरी कितीही खरं असलं तरी दिसते तसे नसते वाटायचं कारण आपण जसे आहोत तसे आपण आपणाला पाहू शकत नाही. दिसते तसे नसते म्हणजे मी स्वतःला ब्राह्मण समजतो आणि ब्राह्मण हा सर्वश्रेष्ठ ही धारणा परंपरेने माझ्या मनावरती रुजलेली आहे. ती खरी धरून मी स्वतःला श्रेष्ठ समजून आणि अर्थातच उर्वरितांना कनिष्ठ समजून जो प्रवास सुरू करतो त्यामुळे मला वाटते मी श्रेष्ठ आणि अन्य कनिष्ठ आणि असा चुकीच्या समजुतीतून जो व्यवहार तयार होतो त्या व्यवहारातूनच परस्पर हेवे दावे मत्सर द्वेष यांची निर्मिती होते. युद्धे महायुद्धे आणि रक्तलांछित संपूर्ण विश्वासा नाश करणारी महाकृत्ये याच्यातूनच जन्माला येतात. म्हणून दिसते तसे नसते हे तर खरेच आहे, पण आपणाला जे दिसते ते तसे नसते हे समजणाऱ्या माणसाने असंही समजून घ्यायला पाहिजे की जे असते ते आपणाला दिसत नाही. जे असते ते दिसत नाही याचा अर्थ असा आहे, समजा मी रंगरोपण करून माझा चेहरा गोरापान केला आणि मला ती नियमित सवय लागली तर मला वाटते काय मी मुळातच गोरा आहे, परंतु मी मुळातच गोरा आहे खोट आहे. कारण रंगरोपण केलेला मेकअप केलेला चेहरा मी खरा समजून चालतो, म्हणून रंगरोपण केलेला मेकअप केलेला चेहरा गोरा वाटतो. तेव्हा आपण म्हणतो बाबा रे दिसते तसे नसते, हे वरचं तुझं उडालं की आतलं तुझं विकृत रूप आहे किंवा जे कुरूप पण आहे ते तुला दिसून येईल. म्हणून खरी गोष्ट अशी झालेली आहे की मानवाला त्या संस्कृतीमुळे त्याचा बाह्यात्कार, त्याचं बाह्य आवरण, त्याचं बाह्य त्याच्या मनावरती बाह्य ठसे जे उमटलेले आहेत ते अत्यंत कुरूप ठसे उमटलेले आहेत. मेकअप हा बाहेरून सुंदर असतो पण तो गेला की आतलं कुरूप पण दिसतं. इथे उलटी परिस्थिती झालेली आहे. माणसाला संस्कृतीचा मेकअप केला गेल्यामुळे संस्कृतीमध्ये काही जण स्वतःला फार श्रेष्ठ समजतात, काही आपणाला फार ज्याला आपण म्हणतो मसल पॉवर असलेले आणि त्यामुळे जग जिंकायचाच आपल्याला अधिकार आहे, जगावर राज्य करण्याचा आपल्याला अधिकार आहे असं समजतात. काही स्वतःला काही करून कशीही करून दुसऱ्याची वस्तू आपण लुबाडून घ्यायची, कमीत कमी पैशात घ्यायची आणि जास्तीत जास्त पैशात विकायची. नफा तोट्याचा विचार फक्त आपल्या आणि आपल्या कुटुंबाच्या हितासाठी, बाकीच्यांचे काय व्हायचे ते हो असे काही
वणिक वृत्तीने वागतात आणि काही मात्र बिचारे त्यांना पूर्वीपासून केवळ आणि केवळ दास्य गुलामी हेच तुमचं नशीब आहे अशा तऱ्हेने खोट्या गोष्टी त्यांच्या मनात भरवल्यामुळे अगदी आजही अशी माणसं एका विचित्र मनस्थितीत आहेत. आजही माणसं जरी त्यांना स्वातंत्र्य, समता, बंधुता या लोकशाहीचा मूल्यांचा लाभ झाला असला तरी आजही माणसं ती कळत न कळत म्हणतात किती झाले तरी तो ब्राह्मण आहे, तो वंदनीय आहे. किती झाले तरी तो ब्राह्मण आहे, तो वंदनीय आहे. यातील किती झाले तरी हा शब्द खरं सांगायचं म्हणजे किती जरी भ्रष्ट असला तरी तो ब्राह्मण असल्यामुळे तिन्ही लोकी श्रेष्ठ आहे. हा जो मनावर दुसऱ्याच्या श्रेष्ठत्वाचा आणि अर्थातच आपल्या न्यूनगंडातून निर्माण झालेल्या गुलामगिरीचा ठसा त्यांच्या मनावर निर्माण झालेला आहे. त्यामुळे अशी वाक्य आजही अशा लोकांच्या तोंडातून येतात. मात्र वरच्या वर्गातले लोक समजतात त्यांनी काही अजून आपली लेव्हल सोडलेली नाही. आम्ही आमची लेव्हल सोडली, त्यांनी लेव्हल सोडली नाही. त्यांनी आम्हाला जो आजपर्यंत मान द्यायचा तो देतच आहेत आणि इतकंच नव्हे तर ते योग्यच करत आहेत. आम्ही जन्माला आल्यापासून मरेपर्यंत मान देण्याच्या योग्यतेचेच आहोत आणि ते मात्र आमच्या पुढे वाकण्याच्या योग्यतेचे आहेत, हुजरा मुजरा करण्याच्या योग्यतेचे आहेत. अशी आजही समज काही उच्चवर्णीयामध्ये आहे आणि आजही समज काही तुलनेने कनिष्ठ वर्गीयामध्ये हा उच्च आणि कनिष्ठ हा शब्द संस्कृतीमधून आलेल्या अर्थाने वापरत आहे. इथे वास्तवात कोणी उच्च नाही, कोणी कनिष्ठ नाही. सर्व देवाची लेकरे असल्यामुळे सर्व सारखीच आहेत. पण तू हा मूलभूत सारखेपणा जो आहे तो मूलभूत सारखेपणा संस्कृतीनिष्ठाने, समाजधीरणाने, समाजशास्त्रज्ञाने, समाजाची रचना करणाऱ्याने, ते रचनाकार, ते संस्कृतिकार, ते समाजाला घडवणारे या मूलभूत अहंगंडापोटी अशा लोकांनी अशा गोष्टी तयार करताना, सिस्टम तयार करताना, समाज रचना तयार करताना आपल्याकडे श्रेष्ठत्वाचा गंड किंवा आपण श्रेष्ठ आहोत असं कागदोपत्री नमूद करून, पुराणात लिहून, वेगवेगळ्या ग्रंथामध्ये लिहून इतरांच्या मनावर असं ठसवलं की ठराविक वर्ग हा उच्च आणि उरलेले वर्ग कनिष्ठ किंवा कमी प्रतीचे. हाच तो जो संस्कृतीचा डोलारा आहे जो आज फोल जात आहे. हाच तो संस्कृतीचा डोलारा आहे जो आज काळे आणि गोरे यांच्यामध्ये एखाद्या प्रचंड आगीसारखा, युद्धाच्या ज्वरासारखा उभा आहे. हाच तो संस्कृतीचा डोलारा आजही भारतासारख्या देशात, आजही लोकशाही असताना, आजही निवडणुकीमध्ये, आजही हाच तो संस्कृतीचा डोलारा कळत न कळत श्रेष्ठ कनिष्ठतेच्या गंडामुळे आणि खोट्या समजुतीमुळे आजही जातीय ध्रुवीकरण होते, वर्गीय ध्रुवीकरण होते, प्रांतीय ध्रुवीकरण होते. याचं कारण एक आणि एकच आहे की मी श्रेष्ठ, माझा प्रांत श्रेष्ठ, माझी जात श्रेष्ठ, माझे नातेवाईक श्रेष्ठ, मेरा देश महान म्हणताना आपण विनाकारण शेजारच्या देशाला लहान असं सुचवतो. हाच जो एकमेकाबद्दल श्रेष्ठ कनिष्ठतेचा गंध आहे त्यालाच एकत्वाने संस्कृती असे म्हणतात. तर ही संस्कृती माणसाला ओळख देण्याच्या निमित्ताने, व्यक्तिमत्व निर्माण करण्याच्या दृष्टीने निर्माण झाली आणि ही ओळख आणि व्यक्तिमत्व निर्माण करणे म्हणजे खरं सांगायचं तर माणसाला केलेला मेकअप आहे. आणि हा जो मेकअप आहे तो वेगवेगळ्या तऱ्हेचा असल्यामुळे काही जण मेकअप मध्ये सुंदर दिसतात, काही जण मेकअप मध्ये कुरूप दिसतात. आता हा जो मेकअप आहे तो कसला आहे? तो शाब्दिक आहे, तो भावनिक आहे, तो वैचारिक आहे. आणि हा शाब्दिक, भावनिक, वैचारिक जो मेकअप आहे त्याच्यामुळेच व्यक्तीला व्यक्तिमत्व प्रदान झाले आहे आणि त्याच व्यक्तिमत्वाला जन्मजात श्रेष्ठ कनिष्ठताही प्राप्त झालेली आहे. त्यामुळे ज्याला जन्मजात श्रेष्ठता मिळाली तो
थोडा अधिक फायदा घेऊन थोड्या अधिक वरच्या पायरीवरून जीवनाला सुरुवात करतो आणि पात्रता नसतानाही तो उच्च पदाला जातो आणि ज्याला जन्मजात ही संस्कृतीचा मेकअप मिळताना कमी प्रतीचा मेकअप मिळाला, ज्याला कनिष्ठ वर्गीय म्हणून हिणवलं गेलं, तो मात्र श्रेष्ठ असला तरी आजही त्याला ज्या तऱ्हेचं त्याचं कर्तृत्व आहे त्या तऱ्हेचं त्याला न्याय मिळत नाही, त्याला योग्य तो त्याला सन्मान मिळत नाही. हे सर्व होण्याचे कारण व्यक्तीला व्यक्तिमत्व तयार होणे, व्यक्तीला व्यक्तिमत्व तयार होणे किंवा व्यक्तीला व्यक्तिमत्व प्रदान करणे हा एक संस्कृतीचा महान, आता महान म्हणजे इम्पॉर्टंट असं नव्हे तर व्यक्तीला व्यक्तिमत्व प्रदान करणे हा संस्कृतीचा विशेष असल्यामुळे आणि हा विशेष सुद्धा सगळीकडे सापेक्ष असल्यामुळे, म्हणजे अमुक ठिकाणी जन्मला की श्रेष्ठ, तमुक ठिकाणी जन्मला की कनिष्ठ, तेव्हा व्यक्तीला व्यक्तिमत्व देणारी संस्कृती भेदाभेदावर आधारित असल्यामुळे व्यक्तीला व्यक्तिमत्व मिळताना भेदाभेदाची वागणूक मिळाली आणि त्या कारणाने जन्माला आल्यापासून मरेपर्यंत काही जण अहंगंडाने ग्रासित आणि काही जण न्यूनगंडाने ग्रासित आहेत. त्यामुळे होतं काय, माझ्यासारखा माणूस म्हणतो अरे मी तर सर्वसाधारण कुळात जन्मलेला आहे, मी जरी ब्राह्मण असलो तरी मी गरीब जन्माला आलेलो आहे, त्यामुळे गरीबाला श्रीमंतांपुढे सत्य बोलण्याची हिंमत करणे योग्य नाही. श्रीमंत माणसांपुढे गरीब ज्ञानी माणसाने सत्य बोलायचं नाही, कारण श्रीमंतांजवळ मनी पॉवर असते, मसल पॉवर असते, कम्युनिटी पॉवर असते. त्या कारणाने गरीब माणसाने त्याला सत्य समजले तरी बोलायचं नाही, अशी एक कळत न कळत शिकवण आमच्या आई वडिलांकडून वाडवडिलांकडून दिली गेलेली असते. आणि त्या शिकवणीचं स्वरूप असतं, अरे बाबा रे, आपली परिस्थिती बघावी, आपण हलाखीच्या परिस्थितीत जन्मलेलो आहोत, तेव्हा आपण आपलं त्या हलाखीच्या परिस्थितीतून बाहेर येण्यासाठी आपल्याला अन्न वस्त्र निवारा मिळेल इतपत जगावं. किती सत्य कळलं तरी ते सत्य बोलू नये, कारण सत्य जर बोललास तर आधीच तू हलाखीच्या परिस्थितीत आहेस, तुला कधी कोण मारून टाकेल याचा भरोसा नाही. या कारणानेच किंवा या पद्धतीनेच सत्य बोलणाऱ्या संतांचा महंतांचा आजपर्यंत छळ झालेला आहे. सॉक्रेटिसला विष देणं हा त्यातलाच प्रकार आहे. ज्ञानेश्वर तुकारामांचा छळ हाही त्यातलाच प्रकार आहे. ज्ञानेश्वर जरी तथाकथित पद्धतीने बघता ब्राह्मण कुळात होते तरी सुद्धा जेव्हा ते सत्य बोलायला लागले तेव्हा त्यांचा तसाच छळ झाला जसा एखाद्या दलित पीडित समाजातील सत्यवक्त्याचा होतो. म्हणजे जे जसं आहे ते तसं आपणाला दिसलं तरी ते बोलावं का न बोलावं, बोललं तर आपलं काय होईल, या परिणामांच्या भीतीमुळे काही जण सत्य बोलायचं टाळतात. परंतु दिसतं तसं नसतं याचा अर्थ एवढाच आहे की संस्कृतीच्या वेष्टनामुळे आपण आपणाला जर श्रेष्ठ कनिष्ठ समजत असू तर ते खोट आहे, कारण वेस्टर्न गेलं की आपलं मूळ रूप उघड होतं. गंमत अशी आहे, मेकअप केल्यानंतर सर्वच जण छान दिसतात, पण संस्कृतीच्या मेकअप मुळे सर्व छान नाहीत तर काही छान, काही कुरूप, काही श्रेष्ठ, काही कनिष्ठ. म्हणजे संस्कृतीचा मेकअप हा सर्वांना सारखी वागणूक देत नाही, परंतु ज्याला आपण आर्टिफिशियल मेकअप म्हणतो तो मात्र कोणीही चेहऱ्याला लावला तरी त्या मेकअपमुळे सर्वजण छान दिसतात. शेवटी आर्टिफिशियल मेकअपमुळे सर्व छान दिसले तरी मेकअप गेला की कोण छान आणि कोण कुरूप हे समजतं, हा एक भाग आहे. आणि सांस्कृतिक मेकअपमुळे सर्वजण जरी कमी जास्त दिसले तरी तोही मेकअप आहे, तोही उतरला की आतमध्ये सर्वजण माणूस म्हणून एकच आहे हे समजते. म्हणून आपण माणूस म्हणून एकच आहोत. आपण माणूस म्हणून निर्गुण निराकारातून उद्योग वर आलेले आहोत. ज्या अर्थी निर्गुण निराकारातून वर आलेले आपण आहोत त्या अर्थी आपण निर्गुण निराकारच आहोत. आंब्याची कोय टाकल्यानंतर आंब्याचंच झाड येतं,
तसं निर्गुण निराकारातून सगुण साकारात जरी जग निर्माण झालं तरी सगुण साकार जगाचं मूळ निर्गुण निराकारच आहे. आणि निर्गुण निराकारामध्ये कोणत्याही तऱ्हेचा भेद नाही. निर्गुण निराकारामध्ये परमशांती आहे. म्हणजे अभेद आणि शांती हा जो निर्गुण निराकाराचा विशेष आहे तो आपणाला तेव्हा कळतो जेव्हा आपल्यावरील संस्कृतीचे जोखड आपण फेकून देतो. तेव्हा आपल्या लक्षात येतं, अरे ज्या अर्थी माणूस हा निर्गुण निराकारातून सगुण साकारात आलेला आहे त्या अर्थी सर्वच्या सर्व माणसं निर्गुण निराकारच आहेत. आणि निर्गुण निराकारात भेदाभेद नसतो, माझं तुझं नसतं, आप परभाव नसतो. हे जेव्हा लक्षात येतं तेव्हा आपण म्हणतो दिसतं तसं नसतं. याऐवजी जे आहे ते आपण जेव्हा पाहायला लागतो तेव्हा आपल्या लक्षात येतं की ज्या अर्थी निर्गुण निराकारातून सगुण साकार माणूस म्हणून आपण आलेला आहोत त्या अर्थी जी निर्गुण निराकारात समता आहे तीच समता आपल्यात आहे, तीच शांती आपल्यात आहे, तोच अभेद आपल्यामध्ये आहे. आणि मग लक्षात येतं की सर्व जीवांच्या जैविक प्रेरणा आणि सर्व मानवांच्या जैविक प्रेरणा, मानव म्हटला की त्याच्या जैविक प्रेरणा सारख्याच आहेत. म्हणून अन्न वस्त्र निवारा सेक्स आणि अर्थातच काही प्रमाणात अतिशय योग्य पद्धतीने प्रगतीसाठी खटपट करणे हे प्रत्येक मानवाचे भागधेय आहे. इथे कोणत्याही तऱ्हेचा भेदाभेद नाही, कारण आपण निर्गुण निराकारातून सगुण साकारात आलेलो आहोत. निर्गुण निराकारामध्ये भेद नाही, ते निरपेक्ष आहे. तिथे आपपरभाव नाही, तिथे युद्ध नाही, तिथे शांती आहे. त्यार्थी आपण आपले निर्गुण निराकार रूप जे सध्या आपण पाहू शकत नाही, कारण दिसते तसे नसते म्हणताना जे आहे तसे आपण पाहू शकलो नाही हे आपण मान्य करावे लागेल. आणि आहे तसे आपण पाहू न शकल्याचे कारण जन्माला येता येता संस्कृती नावाचे एक अत्यंत विषारी इंजेक्शन आपल्या धमन्यातून आपल्या हाडामासातून टोचलं गेलं आणि त्या विषयाचा एवढा मोठा प्रचंड विषारी वृक्ष झाला की अर्थातच भेदाभेदाची युद्ध. मग ती ध्यानात घ्या, हिंदुस्थानामध्ये काय भेदाभेद आहेत, सर्व देशामध्ये भेदाभेद आहेत, सगळीकडे हा उच्च नीचतेचा भाग आहे. परंतु जे खोटं ते खोटं हे जेव्हा आपण पाहू शकतो आणि खोटं ते खोटं पाहिल्यानंतर जे खरं आहे ते खऱ्या अर्थाने आपण जाणू शकतो तेव्हा आपण सर्व देवाची बालके, आपण सर्व त्या दिव्यत्वाची बालके आहोत. ते दिव्यत्व म्हणजे निर्गुण निराकार विशुद्ध चेतना आहे. त्या कारणाने आपण विशुद्ध चेतना आहोत. विशुद्ध चेतनेमध्ये कुठल्याही तऱ्हेचं अडल्टरेशन नसतं. त्यामुळे आपल्यामध्ये कुठल्याही तऱ्हेचं सांस्कृतिक अडल्टरेशन आहे, सांस्कृतिक प्रदूषण आहे, ते सर्व मानव आहे, ती खोटी गोष्ट आहे. हे जेव्हा आपणाला कळतं तेव्हा आपणाला आपलं दिव्य रूप दिसतं. ते रूप स्पष्ट आहे. निर्गुण निराकारातून सगुण साकारात जन्माला येताना जीव म्हणून अत्यंत उत्क्रांत अवस्थेत माणूस म्हणून जेव्हा आम्ही आलो तेव्हा आम्हाला जी सदसत विवेक बुद्धी दिलेली आहे, सत्य असत्य जाणण्याची क्षमता ईश्वराने दिलेली आहे, त्या क्षमतेचा वापर करून आपण आपणावर लादलेलं आपल्याला दिलेलं विषारी संस्कृतीचं इंजेक्शन ओळखून तो ते विष आपल्या अंगातून जर आपण पूर्णपणे बाहेर काढू शकलो तर आपण केवळ आणि केवळ गंगेचं पाणी हे गंगा तीर्थच असतं. तसं आपण विशुद्ध चैतन्यातून निर्माण झालेला सजीव सगुण साकार जैविक प्रेरणा असलेला आणि विशेष म्हणजे त्या जीवांमध्ये अत्यंत उच्च प्रतीची सदसक विवेक बुद्धी असलेला माणूस म्हणून जेव्हा आपण आपणाला पाहू लागतो तेव्हा आपल्या ध्यानात येते की त्या वैश्विक चेतनेतून, त्या वैश्विक चेतनेच्या प्रेमरूपी वर येण्यातून आपण जन्माला आलेलो आहोत. म्हणजेच आपल्यामध्ये वैश्विक चेतना आहे, आपल्यामध्ये वैश्विक भाव आहे, आपल्यामध्ये वैश्विक प्रेम आहे, आपल्यामध्ये निसर्गाप्रमाणे निसर्गता म्हणजे स्वभावतःला त्याग आहे, आपल्यामध्ये स्पर्धा नाही,
आपल्यामध्ये देणं आहे, आपल्यामध्ये त्याग आहे, शांती आहे. हे जेव्हा आपलं मूळ रूप निर्गुण निराकारातील ही जी सर्वश्रेष्ठ गोष्ट ती आपल्यामध्ये आहे, हे जेव्हा आपण पाहू शकतो तेव्हाच म्हणायचं. कृष्णमूर्ती म्हणतात, जे जसं आहे ते पहा. म्हणजे माणसा तू नेमका कोण आहे हे समजून घे. तू संस्कृतीच्या विषारी इंजेक्शनमुळे बिघडलेला, कुरूप झालेला आणि कुरूप वागणारा, अन्याय करणारा आणि अन्याय सहन करणारा असा कोणी माणूस असून सुद्धा पशु म्हणावा असा नाहीस. तर तू अत्यंत उत्क्रांत माणूस आहेस. तुला सदसत विवेक आहे. त्या सदसत विवेकामध्ये जर तू तुझं रूप पाहू शकलास तर तू देवाचा पुत्र आहेस आणि देवामध्ये दिव्यत्व आहे. देव दिव्यत्व याचा अर्थ निर्दोष, आणि म्हणून तू सुद्धा निर्दोष आहेस. आणि जर आपण निर्दोष आहोत हे प्रत्येक माणूस पाहू शकला तर कुठलाच माणूस दोषाच्या पाठी लागणार नाही. संपूर्णपणे अन्न वस्त्र निवारा कामवासना असो, पैशाची किंवा सत्तेची आवश्यक तेवढी गरज असो, या सर्व गरजा तो अत्यंत संयमित पद्धतीने दुसऱ्याचं लुबाडून न घेता केवळ आणि केवळ आपल्या सनदशीर मार्गाने मिळवायचा प्रयत्न करील. जी दॅट जनरेट्स, ओ दॅट ऑपरेट्स आणि डी दॅट डिसॉल्व्स. गॉड म्हणजे काय? जो निर्मिती करतो, जो निर्मिलेलं आहे ते सुस्थितीत ठेवतो, आणि जो निर्मिलेलं जेव्हा जाण्यायोग्य ठरतं, आता त्याच्या राहण्याला अर्थ नाही, तेव्हा निर्मितीमधील जाण्यायोग्य तो अत्यंत हळुवारपणे नष्ट करतो. त्यालाच म्हणायचं जनरेटर, ऑपरेटर आणि डिझॉल्वर. परंतु देव जनरेट करतो म्हणजे काय? उत्स्फूर्तपणे निर्माण करतो. परंतु देवाने निर्माण केलेली माणसे त्यांना आपलं दैवी रूप न समजल्यामुळे देव जनरेशन करतो, आणि माणसं मात्र स्पॉन्टेनियस जनरेशन न करताना एखाद्या बलात्कारी माणसासारख्या चुकीच्या कृती करतात आणि चुकीची निर्मिती करतात. देव ऑपरेट करतो म्हणजे सर्व काही आहे ते सुविहित संचलन करतो. पण तू माणसाला मात्र आपलं दिव्य रूप न कळल्यामुळे आपण ऑपरेट करत नाही, तर आपण लोकांना सप्रेस करतो, लोकांना दडपतो. लोकांवर राज्य करायच्या भावनेने आपण एकमेकांच्या डोक्यावर पाय देऊन आपलं ऑपरेशन चालू असतो. कारण जनरेशन म्हणजे सहज निर्मिती हे आपणाला कळलं नाही. ऑपरेशन म्हणजे निर्मिलेलं सहज सुंदरपणे चालू राहणं हे आपणाला कळत नाही. आणि डी म्हणजे गॉड, डिझॉल्व म्हणजे जे आता टिकून उपयोग नाही त्याचा लय करणे, हा जो डिझॉल्वचा अर्थ आहे तोही आपणाला कळत नाही. त्या कारणाने आपण डिझॉल्व हा शब्द डिस्ट्रॉय असा घेतो आणि आपण सर्वनाशक गोष्टी करतो. म्हणजे ब्रह्मा निर्मिती करतो, विष्णू निर्मितीचं संरक्षण करतो, आणि शंकर जे जाण्यायोग्य आहे त्याचा लय करतो. याच्यातून हा जनरेटर, ऑपरेटर आणि डिझॉल्वर असा जो गॉड म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश या ज्या तीन निर्मिती म्हणजे सृजन, नंतर संरक्षण आणि लय, या तीन महत्वाच्या गोष्टी ह्या निर्गुण निराकारातून जन्माला आल्या. जनरेशन, ऑपरेशन आणि डिझॉल्वेशन ह्या तीन महत्वाच्या गोष्टी म्हणजेच ती ट्रिनिटी आहे. म्हणजेच तो ब्रह्मा विष्णू महेश यांचं पवित्र कर्तव्य आहे. आणि ज्या अर्थी आपण निर्गुण निराकारातून आलो त्या अर्थी निर्गुण निराकारातून आलेला ब्रह्मा विष्णू महेश म्हणजे जनरेटर, ऑपरेटर आणि डिझॉल्वर हे आपणच आहोत. हे जर आपल्या नीट लक्षात आलं तर आपलं जनरेशन असेल, आपली निर्मिती असेल, ती निश्चितच आपल्या मूळ दैवी धर्माला, आपल्या मूळ दिव्यत्वाला अनुसरून आपली निर्मिती ही निश्चितच सकस असेल आणि सरस असेल. आपला मेंटेनन्स म्हणजे ऑपरेशन हे सुद्धा निश्चितच उत्तम प्रतीचं असेल. आपण लोकांना ऑप्रेस करणार नाही, तर आपण
सर्वांना समत्वाची वागणूक देऊन सर्व समाज सुख शांतीत कसा राहील याचा विचार करू. आणि आपण कुणाला मारणार नाही, तर जे ज्यांचं जीवन संपत आलेलं आहे आणि जे आता गतवीर्य म्हणजे ज्यांची ताकद गेलेली आहे, ज्यांचं चैतन्य संपत आलेलं आहे, त्यांना शांतपणे त्यांची सेवा करून त्यांच्या मरणकाळी त्यांना आरामात कसं जाता येईल हे आपण बघू. म्हणून ब्रह्मदेव अत्यंत सकस अशी दैवी निर्मिती करतो. त्या दैवी निर्मितीचं संस्थापन आणि संचलन विष्णू करतो. आणि त्यातूनच जे आता अंतिम टप्प्यावर आले त्यांना सुखा समाधानाने त्यांचा लय परत निर्गुण निराकारात करतो. अशी ब्रह्मा विष्णू महेश म्हणजे जी एवढी अशी ही जी त्रिसूत्री आहे ती निर्गुण निराकारातून जन्माला आलेल्या सगुण साकार जगाची जनरेशन, ऑपरेशन आणि डिसॉल्वेशन ही जी त्रिसूत्री आहे ती तशीच्या तशी आपण तेव्हा समजू आणि तसे आपण तेव्हा वागू जेव्हा आपण दिव्यत्वातून जन्माला आलेलो असल्या कारणाने आपल्यामध्ये ते दिव्यत्व आहे. नवे ब्रह्मा विष्णू महेश आपणच आहोत. आपणच उत्तम निर्मिती करणारे आणि त्या उत्तम सृजनाचे पालन करणारे आणि ज्यांना वयोमानानुसार आता राहता येत नाही त्यांची सेवा करून त्यांचा जाण्याचा मार्ग सुखावं करून अत्यंत शांतपणे निरोप देणारे आपणच अनुक्रमे ब्रह्मा विष्णू महेश निर्मिती, त्यानंतर व्यवस्थापन आणि लय या तिन्ही शक्ती आपणच आहोत. कारण आपण निर्गुण निराकारातून जन्माला आलेला गॉड ब्रह्मा विष्णू महेश या तीन शक्ती आपण आहोत. आणि या तीन शक्ती म्हणून एकत्वाने आपण निर्गुण निराकार आहोत. आणि तीन शक्ती जेव्हा वेगवेगळ्या असतात तेव्हा त्या सगुण साकारात ऑपरेशन स्वाभाविकपणे तेव्हा त्या सगुण साकारात येतात. तेव्हा क्रिएशन, ऑपरेशन आणि डिसॉल्वेशन निर्गुण निराकार सगुण साकारात येतो तेव्हा क्रिएशन, ऑपरेशन, डिसॉल्वेशन निर्मिती, संवर्धन आणि लय या तिन्ही गोष्टी येतात. परंतु त्या निर्गुण निराकाराच्या मूळ शक्ती असल्यामुळे त्या शक्तीमध्ये कुठल्याही तऱ्हेचं प्रदूषण नसतं. परंतु मानवामध्ये ते प्रदूषण आलं आहे कारण मानव अजून जे आहे तसं पाहू शकला नाही. संस्कृतीच्या विषारी इंजेक्शनमुळे मानव स्वतःला जनरेटर समजताना मला पाहिजे ते नाही पाहिजे त्या पद्धतीने मी जन्माला घालीन तेव्हा हे जे जनरेशन आहे ते सुहित न होताना ते बऱ्याच वेळेला बलात्कारिक पद्धतीने म्हणजे दमदाटीने आपल्या मनासारखं केलं जातं. तेव्हा अशी बलात्कारिक जनता जी असते ती त्याच क्वालिटीची निर्माण होते, त्याच गुणधर्माची निर्माण होते. मग अशा लोकांनी केलेलं ऑपरेशन असतं ते तसंच भस्मसुळ असतं. आणि अशा लोकांकडून जे घडतं तो मृत्यू सुद्धा वेदनादायी असतो. कारण अशा लोकांकडून म्हातारे कोतारे ज्यांनी जे क्षीण झाले त्यांच्याबद्दल कुठलाच दयाभाव नसतो. ते म्हणतात म्हातारा मेला तर बरे होईल. तेव्हा जनरेटर, ऑपरेटर आणि डिसॉल्वर म्हणून ब्रह्मा विष्णू महेश या तीनही भूमिका निर्गुण निराकारातून जन्माला आलेल्या आपणाकडे आहेत. कारण मानव म्हणून आपण निर्गुण निराकाराचेच वंशज आहोत. अशा अर्थाने आपणच ब्रह्मा विष्णू महेश आहोत. हे जर आपल्याला नीट कळलं तर जे जसं आहे ते तसं आपण पाहू शकतो. आणि आपल्यावरील जो विषारी अंमल आहे कंडिशनिंगचा, संस्कृतीचा, तो आपण काढू शकतो. आणि तेव्हाच खऱ्या अर्थाने देवपुत्र म्हणून मानव या जगामध्ये जन्मू शकेल. आणि असा देवपुत्र मानव केवळ आणि केवळ सुख, शांती, समाधान, आनंद, सर्वांना सर्व तऱ्हेचं आश्वासक वागणं. मला जे मिळाल्याने दुःख होतं ते माझ्याकडून, मला जे मिळाल्याने दुःख होतं अशी कुठलीच गोष्ट माझ्याकडून दुसऱ्याला दिली जाणार नाही. आणि मला जे मिळाल्याने आनंद होतो अशी मला जी खऱ्या अर्थाने आनंददायी गोष्ट आहे तीच मी सर्वांना वाटेन. मग आनंददायी गोष्ट काय असते तर आनंद हाच आनंददायी आहे. म्हणून आनंद घ्या आणि आनंद द्या. दुसरं काय आहे? आनंदच घ्यायचा आणि आनंदच द्यायचा.
शांतीच मिळवायची आणि शांतीच द्यायची, प्रेमच मिळवायचं आणि प्रेमच द्यायचं, पावित्र्यच मिळवायचं आणि पावित्र्यच द्यायचं, हे जेव्हा आपणाला कळेल तेव्हा आपल्यामध्ये प्रेमभाव तो निर्गुण निराकाराचा निर्माण होईल आणि आपण प्रेमभावी असू, आपण प्रेतभावी म्हणजे असंवेदनशील नसू, आपण शिवभावी असू, आपण जीवभावी नसू. जीवभाव म्हणजे संस्कृतीमुळे निर्माण झालेला भेदाभेद तो आपल्यामध्ये राहणार नाही. आपण शिवभावी म्हणजे पवित्र भावनेने जगणारे आणि जगविणारे असू. आपण अपवित्र भेदाभेदातले नसू. आपण प्रेमभावी असू, प्रेतभावी म्हणून मुरदाड असंवेदनशील नसू. आपण शिवभावी असू, जीवभावी नसू म्हणजे समत्वाने बघणारे असू, भेदाभेदात जगणारे नसू. आणि खरं सांगायचं म्हणजे आपण शिवभावी म्हणजे अमृतत्व प्राप्त केलेले खऱ्या अर्थाने कधी नष्ट न होणारे चैतन्य म्हणून आपण शिवभावी असू. आणि आपण शवभावी म्हणजे आपल्याला आपल्या चेतनेचाच विसर पडला, आपल्या मुळाचाच विसर पडला तर जिवंत असणं आणि नसणं एकच असतं. म्हणून प्रेमभावी असा प्रेतभावी नसा, शिवभावी असा शवभावी नसा. आनंद द्या, आनंद घ्या आणि सर्व चांगलं 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 देण्याचा त्याग करा, त्यागी करा आणि गीतेचा प्रत्यक्ष अनुभव घ्या. फुलासारखं संपूर्ण सुगंध द्या आणि निर्मल बना. आपण देण्यासाठी जन्मलो ते सर्व द्या आणि देता देता एक दिवस विश्रांत व्हा. आपल्या जीवनाचं निर्माल्य होऊ दे. हे जरी कालचं वाक्य आज परत आलं असलं तरी आजच्या चिंतनामध्ये विशेष हे आहे की आपण निर्गुण निराकाराचेच अपत्य असल्यामुळे निर्गुण निराकारातीलच भेदाभेद रहितता, समत्व झाल्यानंतर सर्वत्र सलोख्याने नांदणं. आता बघा क्षीरसागरामध्ये ज्याला आपण रत्न म्हणतो आणि महाविष म्हणतो ते एकोप्याने नांदत होते. जेव्हा क्षीरसागराचं मंथन झालं, त्याचं अनालिसिस झालं, तेव्हाच त्याच्यातून रत्न आणि हलाहल हे वेगळं झालं. तेव्हा लक्षात घ्या अनालिसिस मध्ये बऱ्याच वेळेला असं असतं की काही चांगलं काही वाईट. सदसत विवेक हे सुद्धा अनालिसिसच आहे. पण सदसत विवेक हे अनालिसिस हे पृथक्करण केवळ आपल्यातला सत्यभाव जाणून घेण्यासाठी आहे. आणि आपल्यात जो थोडाफार असत्यभाव आहे तो केवळ आणि केवळ सत्य आणि असत्य या दोन बाजू समजून घेण्यासाठी आहे. एकदा का सत्य आणि असत्य, एकदा का हलाल आणि रत्न, एकदा का चांगलं आणि वाईट, एकदा का प्रेमभाव आणि प्रीतभाव, एकदा का शिवभाव आणि शवभाव याची आपणाला ओळख झाली की चांगलं अनायासे स्वीकारलं जातं आणि वाईट आपल्यातून बेपत्ता होतं. त्या वाईटाचा आपल्यातून पत्ता नष्ट होण्यासाठी सज्जन हो. संस्कृतीमुळे आपल्याला मिळालेला जो पत्ता आहे, आपल्याला मिळालेलं जे कृत्रिम व्यक्तिमत्व आहे ते टाका. ते टाका म्हणजे हा आदेश नाही. आपल्याला जे व्यक्तिमत्व मिळालेलं आहे ती कृत्रिम गोष्ट आहे आणि कृत्रिम गोष्ट जी आहे ती शहाणा माणूस कधीच काय टिकू देत नाही. शहाणा माणूस तोच असतो जो निर्गुण निराकाराचा देवाचा पुत्र म्हणून आपल्याला पाहू शकतो. आणि जो देवाचा पुत्र म्हणून निर्गुण निराकाराचा पुत्र म्हणून आपल्याला पाहू शकत नाही तो माणूस असंवेदनशील असतो. आणि ही असंवेदनशीलता संस्कृतीच्या जोखडातून आपल्यावर व्यक्तिमत्व म्हणून लादली गेलेली आहे. तेव्हा आपल्यावर लादलेले